नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे अघोरी अगम. कथेचे लेखक आहेत नारायण धारप. कथेला आता सुरुवात करू. माझं नाव आहे उदयसिंह. एकेकाळी सूर्यपुरात मला ओळखणार नाही असा एकही नव्हता. त्या हसणाऱ्या खेळणाऱ्या स्वच्छंदी स्वैर सवंगड्यांचा नाद सोडून मी अपरिचित आडमार्गावरच्या अभ्यासामागे का लागलो हे कोणासच ठाऊक नाही. ते नवल करत असतील. खरी गोष्ट दोघांनाच माहितीये, मला आणि देवी शीलवतीला, जिने माझ्या प्रेमाचा धिक्कार केला, जिने माझ्या स्वप्नांचा चुराडा केला. पण मी या मार्गाने आलो तो काय शीलवतीवर सूड गवण्यासाठी? खासच नाही. मी इतका क्षुद्र मनाचा खासच नाही. पण एका आघातानं काच चित्र तडकावं तसा माझ्या डोळ्यांसमोरील रम्य सृष्टीला या शीलवतीच्या नकाराच्या आघाताने तडा गेला. मी कशामागे लागलो होतो? काय साध्य केलं? आयुष्याची वर्ष फुकटच नाही का घालवली? आणि त्या एका तिरमिरीत मी नगराचा त्याग केला आणि अरण्याची वाट धरली. जिथे माणसाचा पाय पडला नाही, जिथे मानवी हातांचा स्पर्श झाला नाही, अशी जागा मी शोधत होतो. नगराची हद्द संपली. श्रीमान लोकांचे बागबगीचे मागे गेले. गरीब शेतकऱ्यांच्या वस्त्या मागे गेल्या. शिकारी, पारधी, भटक्या लोकांचे तात्पुरते तळही मागे गेले. मानवी स्पर्शाच्या खुणा पुसट पुसट होत चालल्या. जमीन, झाडं, पशु, श्वापदं सर्वच रानटी होत चाललं. ही वाट यापूर्वी कोणी पाहिलीही नव्हती. वाटेत उत्तुंग पर्वत होते. खोलवरून फेसाळत वाहणाऱ्या नद्या होत्या. नजर फिरवणाऱ्या खोल गर्ता होत्या. या सर्वातून मला माझ्या मनात धुमसणारा राग घेऊन गेला. भूखंडाची सीमा आली होती. इथे जमीन संपत होती. करडा खडक कोसळत पोलादी रंगाच्या पाण्यात गडप होत होता. लांबवरून येणाऱ्या लाटा खडकावर आपटून फेसाळ नागफणा उभारत होत्या. अशा त्या कहारी किनाऱ्यावरून मी सावकाश खाली दक्षिणेच्या दिशेने निघालो. सागराचं पोलादी पाणी पार क्षितिजापर्यंत पसरत गेलं होतं. मनात इच्छा होती हा सागर पार करून जाण्याची, पण अर्थात एकट्यानं अशक्य होतं. असा विचार करत मी तो सर्व दिवस चालत राहिलो. कधी किनाऱ्यानं ते शक्यच झालं नाही तर जरा दुरून, पण सागराची घनगंभीर गर्जना मात्र सतत कानात घुमत होती आणि तो दमट खारट वारा सतत माझ्यावरून जात होता. सूर्य कलला, क्षितिजाखाली गेला, हवेतील ऊब गेली. दुपारचा जो वारा आल्हाददायक वाटत होता तो आता गार बोचरा वाटायला लागला. पण रात्रीसाठी आसरा शोधणं आवश्यक होतं. रेतीच्या टेकड्या होत्या, खुरटी झुडपं होती. शेवटी त्यांच्याच काही वाळक्या फांद्या एकत्र करून मी त्यांच्यावर काही ठिणग्या पाडल्या आणि त्या शेकोटीपाशी शरीर मुडपून बसून राहिलो. आसपासचं सर्व जग काळोखात गडप झालं होतं. इतका एकटा आजवर कोणीही नसेल असं मला वाटलं. समोर पिवळ्या ज्वाळा नाचत होत्या. त्यांच्यात मनाला हव्या त्या आकृती दिसत होत्या. गतकालातले माझे सवंगडी, माझ्या मैत्रिणी, माझं सर्व आयुष्यच त्या धगधगत्या रेषात दिसत होतं आणि त्या धावपळीत काही अर्थ शोधण्याची व्यर्थ खटपट करत होतं. दिवसभराच्या पायपिटीने मी थकलो होतो. आता त्या उभेत पाहता पाहता मला पेंगा यायला लागल्या. भारावलेल्या पापण्या खाली यायला लागल्या. मी दचकून डोळे उघडले. शेकोटी पार विजली होती. फक्त काही निखारे धगधगत होते. शरीर थंडीनं गारठलं होतं. वारा पडला होता. वर लक्षावधी चांदण्या चमचमत होत्या. पण मला कशानेही अवचित जाग आली होती. तशी ही जागा निर्जन, एकाकी माणसास धोक्याचीच होती. शरीरावर एक काटा आला, पण तो हवेतल्या गारठ्यानं आला नव्हता. मी उठून उभा राहिलो आणि चारही दिशांचा वेध घ्यायला लागलो.
माझ्या डाव्या हाताला 10 पावलांवरच तो उभा होता. मला केवढा धक्का बसला. हा कोण? इथे कसा आला? असा निश्चल का उभाय? इतका निश्चल, इतका स्तब्ध की वाटावा एखादा पुतळाच, संगमरवरी पुतळाच. पांढरा शुभ्र, उंचच्या उंच, शब्द नाही, हालचाल नाही. एका जागी स्वस्थ बसणं अशक्य होऊन मी उभा राहिलो आणि त्याच्या दिशेनं 2 पावलं घेतली. थांब, त्याचा आवाज आला. आवाजात आज्ञा होती. ती मोडणं माझ्या शक्ती पलीकडचं होतं. हे अवचित बेणं मनाला अस्वस्थ करत होतं. भीती कधी कधी माणसाला अविचारी बनवते. होतो तिथूनच मी ओरडलो, ठीक आहे, थांबलो. आता सांग तू कोण? इथे का आलास? हेच प्रश्न मी तुलाही विचारू शकतो, तो म्हणाला. त्याच्या आवाजात एक मिस्किल उपहासाची छटा होती का? पण मी विचारत नाही, कारण मला त्यांची उत्तरं माहिती आहेत. तू उदयसिंह, नगरातल्या एका मान्यवर घराण्याचा वारस. एका यक्कशित तरुणीने नकार दिला म्हणून एखाद्या लाडावलेल्या मुलासारखा रुसून इथे ओसाड एकांतात आलायस, हो ना? आता मी कोण ते सांगतो. मी अवस्थ, महंत अवस्थ, योगी सिद्ध अवस्थ. ऐकलेस हे नाव कधी? तो म्हणाला. अवस्थ? कोणी हे नाव ऐकलं नसेल. नगरात या नावाबद्दल अशा काही कथा सांगितल्या जात की त्या दंतकथाच वाटाव्यात. तुझ्या कानावर माझं नाव आलेलं दिसतंय. रिद्धी सिद्धी माझ्या घरी पाणी भरतात. पंचमहाभूत माझ्या सेवेसाठी सदैव हजर असतात. मी त्रिकालाचा स्वामी आहे, असा मी अवस्थ. अवस्थ किंचित गर्वाने म्हणाला. त्याच्या आवाजातला उपहास, दर्प मला बोचला. किंचित काटेरी आवाजात मी म्हणालो, खरोखरच आपली एवढी योग्यता असेल तर मग आपण वस्तुतः एखाद्या महालातच असायला हवं. आपण असे एकाकी, एक वस्त्रात आड रात्रीचे हिंडा, हे विसंगतच नाही का? मूर्ख, महाल, सुखसोयी, ललना, तू अजून त्या मातीतच लोळतोयस. पहा, पहा, अवस्थ कठोर आवाजात म्हणाला. त्याच्या हस्तनिर्देशाच्या दिशेने मी पाहिलं. रात्रीचा काळा पडदा दुभंगत होता. माझ्या डोळ्यांसमोरून एकापेक्षा दुसरा सरस अशा उत्तुंग महालांचे देखावे सरकत होते. देवी शीलवतीपेक्षाही सहस्त्रपटींनी सुंदर स्त्रिया नजरेसमोरून सरकत होत्या. मला क्षणमात्रही शंका आली नाही की हा देखावा मायावी आहे. माझी खात्री होती की मी पाहत आहे ते खरं आहे. मनात आणलं तर मी यापैकी कोणत्याही रंगमहालात पदार्पण करू शकेन. यासाठी का मानव निर्माण झालाय? यासाठी का मानवाची बुद्धी आहे, कल्पनाशक्ती आहे? समोरच्या सरकत्या दृश्याकडे एक तुच्छतेची नजर टाकत अवस्थ म्हणाला. त्यानं एक हात हवेतून हलवला आणि समोरचा झगमगता महाल काळोखात गडप झाला. तो पुढे बोलू लागला, तू रानावनात हिंडत आलास. अजून का या क्षणिक सुखासाठी तळमळतोयस? खासच नाही. तुझ्या मनातली आर्त ओढ जाणवली म्हणून मी इथे आलो. पहा, पहा, आपलं मन पहा. मी अंतर्मुख झालो. मनातल्या एका खालच्या एक अशा सर्व पातळ्या मला स्वच्छ दिसत होत्या. स्त्री शरीराचं आकर्षण, संपत्ती, ऐशारामाचा मोह, हे तर अगदी वरवरचे तरंग होते. खोलवर मनातली खरी इच्छा, खरी आकांक्षा दिसत होती. काहीतरी अचाट, अलौकिक, अफाट साहसाची इच्छा. यासाठी तू इथे आलास. यासाठी मीही इथे आलो. येतोस माझ्या बरोबर? अवस्थ म्हणाला. तेव्हा ही भेट, हा दैवी योगायोग खासच नव्हता, योजनाबद्ध होता. मी प्रश्नार्थक नजरेने अवस्थेकडे पाहत होतो. माझा त्याला काय उपयोग? मला सहकारी मदतनीस हवाय. तसे हजारांच्या संख्येने तयार आहेत. पण माझ्या अभ्यासात नुसती इच्छा असून चालत नाही. पात्रता हवी, मन कणखर हवं, बेडर हवं, आणि ते कमवता येत नाही. ते उपजतच असावं लागतं, जसं तुझं आहे. मग काय, येतोस? अवस्थ म्हणाला. त्याच्या मनात आणखीही एखादा स्वार्थी हेतू असण्याची शक्यता होती.
ही भलावण त्यासाठी असेल, केवळ साखर पेरणी. पण माझा काय तोटा होता? जर रोजचं आयुष्य निरस वाटत होतं तर मग ही संधी का घालवायची? हो, येतो, मी म्हणालो. त्या रात्रीला आता 6 वर्षांचा अवधी ओलांडला आहे. तशीच ही दुसरी काळ रात्र आहे. अवस्थच्या सागरदुर्गाच्या तटावरून मी खाली पाहतोय. खाली कराल लाटा कातळाला धडका देतायत. अणकुचीदार खडकातून फेसाळ पाणी फिरतं तेव्हा ते मृत्यूच्या आघोरी जबड्यातल्या भुकेल्या जिभेसारखं वाटतं. मी या तटावरून स्वतःला शेकडो फूट खाली झोकून दिलं तर काहीही होणार नाही. माझा कपाळमोक्ष होणार नाही. शरीराच्या चिंध्या होणार नाहीत. हा तट सोडताच माझं शरीर पुन्हा एकदा त्या काळ्या पांढऱ्या चौकोनाच्या फरसबंद दिवाणखान्यात जाईल, जिथून मी एवढ्यातच धावत पळत इथे आलोय. उदयसिंहाची ही शेवटची रात्र आहे. उद्या मी कोण किंवा काय असेन मला माहीत नाही. शेवटी मी पराभव स्वीकारला आहे आणि आता अवस्थच्या विशाल दालनात चंदेरी समयांच्या मंद प्रकाशात मी ही हकीकत लिहून काढत आहे. अवस्थचंच लेखन साहित्य वापरतोय. त्याचीच ही जळजळती काळी शाई, त्याचेच करकरणारे पण मुलायम कागद. ही माझी शेवटची रात्र अशी जाणार आहे. आणि मग कागदाची भेंडोळी मी त्या धातूच्या दंडगोलात घालीन. त्याची तोंडे बंद करीन. त्यांच्यावर अवस्थची लाखेची मोहर उठवेन आणि सागरदुर्गाच्या पश्चिम तटावरून तो दंडगोल भिरभिरत दूर दर्यात फेकून देईन. तो सागरदुर्गात राहायला नको. उद्या माझ्या जागी जे काही येईल ते त्याचा खासच नाश करून टाकेल. सागरातले अंतस्थ प्रवाह हा माझा संदेश दूर दूर घेऊन जातील. तो कोणा अनामिक खलाशाच्या हाती पडेल, कोणा अजून न जन्मलेल्या कोळ्याच्या जाळ्यात येईल, कोणत्या तरी परक्या किनाऱ्याला लागेल. लोक तो वाचतील आणि या शापित सागरदुर्गावर पाऊलही ठेवणार नाहीत. ही भव्य वास्तू ओसाड पडेल. स्तंभ कोसळतील. झुमरं खळखळत फुटतील. धातूचे पुतळे गंजून भुगा होतील. आस्थींचे सांगाडे मृण्मय होतील. वायू, तुझा रेती धूळ आण. त्याखाली ही अपवित्र वास्तू झाकून टाक. सागरा, तुझे शेवाळ आणि कोरल आण. ही वास्तू नजरेआड कर. कोणी सागरदुर्गाच्या शोधावर आला तरी त्याला ती सापडू नये. कारण एका महाभयंकर मानवपूर्व अविनाशी आघोरी शक्तीने सागरदुर्ग झपाटलाय. चल, अवस्थ म्हणाला आणि मला गुंगी आली. झोपेतल्या स्वप्नात जाणवावी तशी सपाट्याच्या प्रवासाची जाणीव होत होती. मी डोळे उघडले तेव्हा सागरदुर्गाच्या तटावर उभा होतो. अवस्थचा पत्ता नव्हता. मी कुठे आलो, कसा आलो, कशासाठी आलो, मला काहीच उमगत नव्हतं. खाली खोलवर कोसळतं पाणी होतं. ते तटाला धडका देत होतं, फेसाळत होतं. क्षीण प्रकाशात पाण्याची हिरवट फेसाळ रेषा दिसत होती. दूरवरून गार वारा येत होता. अंगावरचे कपडे फडफडवीत होता. शरीरावर काटा आणत होता. समोर सर्वत्र अंधार होता. मला तेव्हा माहीत नव्हतं की मी सागरदुर्ग बेटावर आहे. आणखीही अनेक गोष्टी तेव्हा मला माहीत नव्हत्या. मी सभोवती पाहता पाहता मला मागे एक अर्धप्रकाशित दालन दिसलं. मोठमोठ्या कमानीवरून अर्धपारदर्शक पडदे सोडले होते. तेवढीच हालचाल, तेवढाच आवाज. बाकी सर्व शांत, निश्चल. सावकाश सावकाश मी सज्जा ओलांडला. एका कमानीवरचा पडदा हलकेच दूर करून आत नजर टाकली. केवढं प्रशस्त दालन, किती विशाल, किती उंच. पण त्याचा वापर कशासाठी होत असावा? कारण आत एकही आसन नव्हतं. पण दालन रिकामं नव्हतं. भिंतीला लागून 7, 8, 9 फुटी संगमरवरी पुतळ्यांची रांग उभी होती. 4 कोपऱ्यात 4 पिवळसर प्रकाश देणारे दीप होते. पुतळ्यांचे डोळे रंगीत काचांचे असावेत. दीपांच्या हलत्या ज्योती त्यांच्यात प्रतिबिंबित होत होत्या. क्षणभर असा भास होत होता की या फत्तरी पुतळ्यांचे डोळे हालत आहेत, सावधानतेने सर्व बाजूंना पाहत आहेत. त्या दालनात प्रवेश करायची माझी हिंमत झाली नाही. पण सज्जातून इतरत्र मार्गच नव्हता.
मी अशा अडचणीत असतानाच दालनात अवस्था आला. कमानीखाली मला उभा पाहून त्यानं मला आत यायची खूण केली. मी आत पाय टाकला. ही आमच्यातल्या 6 वर्षांच्या संबंधांची सुरुवात होती. सागरदुर्गाचा कोपरान-कोपरा माझ्या परिचयाचा होणार होता. सर्व रचना पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडाची होती. सागरातून वर आलेल्या कातळाच्या एकाकी बेटावर ती वास्तू बांधली होती. सर्व बाजूंनी उंचच्या उंच तट होता. बेटावर यायला एकच वाट आणि ती सतत निरीक्षणाखाली असे. सागरातून वर येणाऱ्या वाटेवर 2 बाजूंना 2 पाषाण पुतळे होते. मानव नाहीत, पशुही नाहीत, कोणत्या तरी पौराणिक कथेतील अकराळ विक्राळ राक्षसांचे पुतळे. वाटेचे ते खरोखरीच रक्षण करत असत. रात्री अपरात्री त्या बाजूने बेटावर चोरून पदार्पण करण्याचा प्रयत्न करणाऱ्याचे रक्षण देवच करो. बेटावर वृक्ष नाहीत, गवत नाही, फुलं नाहीत, बागा नाहीत. वरच्या सर्व दालनातून मी आधी वर्णन केलेले पुतळे आहेत. काही ठिकाणी इजिप्शियन ममी आहेत, काही ठिकाणी नुसतेच अस्थींचे सांगाडे आहेत, पण यांच्याखेरीज इतर कोणीही नाही. मानव असे आम्ही दोघंच, मी आणि अवस्थ. पण आमची सोबत करायला अनेक येत. काही सागरातून, काही सागरदुर्गाच्या तळघरातून. आणि 6 वर्षात मी एकदाही खाली तळघरात गेलेलो नाही. वरच नको इतकी सोबत होती. अवस्थेच्या हुकमतीखाली पुतळे किंवा सावल्या किंवा आणखीही काही आमच्या दैनंदिन सेवेसाठी हजर असायचे. सुरुवातीच्या दिवसात केवळ सुटकेची वाट नव्हती म्हणूनच मी तिथे राहिलो. अवस्थेच्या हाकेसरशी हजर होणारे, त्याच्या शब्दांबरोबर हलणारे प्रचंड अमानवी भयानक आकार पाहून माझी भीतीने बोबडी वळली होती. अवस्थेच्या अग्निकुंडाच्या धुरातून सरसरत बाहेर आलेले अकल्पनीय आकार पाहून माझं रक्त गोठलं होतं. अवस्थेच्या मंतरलेल्या वर्तुळाबाहेर घिरट्या घालणारे, त्याने जागवलेले आकार आम्हाला धमक्या देत असत. तेव्हा माझ्या काळजाचे ठोके चुकले होते. बंद डोळ्यांची पांढऱ्या फटक त्वचेची कलेवरं आम्हाला वाढायला लागली की घशाखाली घास उतरत नसे. खळखळणाऱ्या हाडांचे सांगाडे पाणी द्यायला आले की भीतीने घसा आवळून जायचा. पण सवय, त्यानं काहीही शक्य होतं. मीही त्याला अपवाद नव्हतो. माझी खात्री पटली की या मानवी, अर्धमानवी, अमानवी, सैतानी, मृत, सजीव सर्व आविष्कारांवर अवस्थेची परिपूर्ण हुकूमत आहे. जे काही तो जागवेल त्याला परत त्याच्या मितीत पाठवण्याची कुवत त्याच्यात आहे. पण हाय, मानव कितीही ज्ञानी झाला, समर्थ झाला, शक्तिमान झाला तरी आपल्या स्वभावाच्या मर्यादा ओलांडू शकत नाही. अवस्थेने आपलं संशोधन मानवी इतिहासाच्या मर्यादेतच ठेवलं असतं तर पुढे होणारा अनर्थ टळला असता. अटलांटिस, गोंडवन, धूल, मानवाची कितीतरी स्थित्यंतर झाली आहेत आणि प्रत्येक संस्कृतीत त्याला त्या निषिद्ध ज्ञानाच्या चोर वाटा सापडल्या आहेत. अवस्थेजवळ केवढी तरी प्राचीन सामग्री जमा झाली आहे. अवस्थेजवळ अतिप्राचीन ग्रंथ होते. काहींची पृष्ठे अतिशय पातळ अशा हस्तिदंत तक्त्यांची होती. त्यांच्यावरचे गूढ लिपीत कोरलेले रक्तवर्णी मंत्र उच्चारताच काही भयानक आकृत्या पश्चिमेकडून साकार होत. इतर काही अशा अर्चना होत्या की ज्या पूर्ण होताच अति दूर कालातील प्रसंगांचं ज्ञान होई. आणखी काही सूत्र ठराविक पद्धतीने आवर्तनात म्हटल्यास एक नवी मिती खुली होई. पण अवस्थेची दुर्दम्य महत्वाकांक्षा यापुढे झेप घेत होती. त्याला काहीतरी नवीन, काहीतरी अति हवं होतं. सागरदुर्गावर राहायला आल्याला मला 3 वर्ष झाली होती. तेव्हा तो आरशासारखा चकचकीत धातुपट आम्हाला सापडला. दुपारच्या वेळी ओहोटी पार आतपर्यंत गेलेली असताना सागरदुर्गाच्या कोरीव पायऱ्या उतरून आम्ही खाली किनाऱ्यावर येत असू. 3ही बाजूंनी उभे कडे असलेले ते वाळूचं रिंगण आता पाण्याच्या पंजाखालून रिकामं झालेलं असे. फेसाळणाऱ्या लाटा मागे मागे गेलेल्या असत. तपकिरी ओली रेती उघडी झालेली असे आणि त्या रेतीवर अनेकदा आम्हाला चित्रविचित्र वस्तू सापडलेल्या आहेत.
शतकानुशतकं सागर तळाशी दडपल्या गेलेल्या आणि एखाद्या वादळाने सागर घुसळला जाताच वर खेचल्या गेलेल्या अनोख्या, अपरिचित, प्राचीन वस्तू. कोणती माहिती नाही किंवा माहीत नाही अशी परकी जहाजं, नौका कुठे वादळात सापडून बुडाल्यावर त्यांच्यावरच्या काही योगायोगाने तरंगत राहिलेल्या वस्तू, लाकडात कोरलेल्या, पाषाणात घडवलेल्या, धातूत ओतलेल्या मूर्ती, लहान मोठ्या, सुरूप कुरूप, मानवी अमानवी. रात्री प्रचंड वादळ झालं होतं. सागर तळ्यापासून घुसळून निघाला असला पाहिजे, पण सकाळी आकाश निरभ्र होतं. सागर शांत होता. निळ्या लाटा सूर्यप्रकाशात चमचम करत होत्या. सकाळी सकाळीच आम्ही खाली किनाऱ्यावर आलो होतो आणि फेसाळणाऱ्या पाण्याच्या कडेवरच मला ती लखलख करणारी वस्तू दिसली आणि सागराची परतणारी लाट ती वस्तू परत आपल्याबरोबर अंधाऱ्या उदरात नेण्यापूर्वी मी घाईने पुढे होऊन ती वस्तू उचलून बाहेर आणली. आकाराच्या मानाने खूपच जड, आरशासारखी चकचकीत, एखाद्या बसक्या त्रिकोणासारखी. एक बाजू अशी आरशासारखी नितळ आणि दुसऱ्या बाजूवर कोणत्या तरी वाहत्या, प्रभावी, सरपटत्या अगम्य लिपीत काही ओळी कोरल्या होत्या. अवस्थेबरोबरच्या 3 वर्षांच्या सहवासात मला मानवी इतिहासातील सर्व लिपी ओळखता यायला लागल्या होत्या, पण ही त्यातली नव्हती. त्या त्रिकोणी पटाचा काल वा उगम वा द्रव्य हे संपूर्ण अगम्य होतं. अवस्थेचे सखोल विस्तृत ज्ञानही थिटं पडलं आणि त्यावरच्या वर्णखुणा शेकडो तासांच्या प्रदीर्घ अभ्यासानंतरही अगम्यच राहिल्या. आणि मग मानवी प्रयत्न अपुरे पडल्यावर अवस्थेने चेटकाचा वापर करून पाहिला, पण त्याने जागवलेले सर्व मृतात्मे, संबंध, खवीस सर्वजण तितकेच अडाणी होते. अवस्थेला कोणीही काहीही सांगू शकलं नाही. दिवसामागून दिवस चालले होते. सागर दुर्गावर लाटा धडकत होत्या. मनोऱ्याभोवती तुफानी वारा पिंगा घालत होता, पण आम्हाला बाहेरच्या जगाची शुद्ध नव्हती. आमचे अभ्यास, आमची साधना चाललीच होती. नवे मंत्र, नव्या सिद्धी हस्तगत होत होत्या. अवकाश, अत्यावकाश, परावकाश, एक मिती आमच्या समोर उलगडत होती. सत्यतेच्या असंख्य पैलूंपैकी एक उमलत होता. आणि तिकडे अवस्थ अधूनमधून त्या चकचकत्या त्रिकोणावरील अगम्य वर्णखुणांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतच होता. आणि योगायोगाने एकदा अवस्थ एक अतिप्राचीन मंत्र जपत असताना इतिहास पूर्व जमान्यातील एका चेटक्याचं धुसर, अस्पष्ट अस्तित्व आमच्या समोर साकार झालं. आणि आपल्या अडखळत्या, जवळजवळ विस्मृत पुरातन भाषेत त्याने आम्हाला सांगितलं की हा धातुपट सर्पलोकांची निर्मिती होती. गोंडवनाच्या निर्मितीपूर्वीही सर्पलोकांचे अधिखंड सागर तळाशी गेले होते. खुणांचा अर्थ चेटक्यास माहीत नव्हता. 15,000 वर्षांपूर्वीच्या त्याच्या कालातही सर्पलोकांची आख्यायिका दंतकथेसारखी अविश्वसनीय झाली होती. त्यांच्या अमानवी कला आणि ज्ञान मानवाच्या अकलना पलीकडचं होतं. पण एवढा धागा अवस्थेला पुरेसा होता. कालावर त्याचं प्रभुत्व होतं आणि कोणाही एखाद्या मृतात्म्याला काही आकार देऊन भूतकालात कितीही मागे पाठवण्याचा मंत्र त्याने हस्तगत केला होता. त्या आकारात कालाची सहस्त्रके ओलांडून गेलेला तो मृतात्मा आपलं काम करून परत येऊ शकत होता आणि बरोबर ते ज्ञान घेऊन येऊ शकत होता. फक्त त्या ज्ञानाच्या स्मृतिरेखनासाठी सजीव मेंदू आवश्यक होता. मृतात्म्याला धोका काहीच नव्हता. काही धोका असलाच तर तो या पात्राला, वाहनाला, माध्यमाला होता. पण असा अनितीचा विचार अवस्थेने कधीच केला नव्हता आणि आता तर तो मुळीच करणार नव्हता. एक काळोखी रात्र अवस्थेने निवडली होती. दुपारी ऊन जरा उतरल्यावर अवस्थ त्याच्या खासगी दालनात गेला होता. त्याच्या एकांताचा भंग न करण्याची सक्त ताकीद मला देऊन तो गेला होता. अवस्थेच्या नजरेत एक नवी उत्कंठा, एक नवी चकाकी आली होती. इतकी वर्ष त्याची मती गुंग करणारं रहस्य आता उघड होणार आहे याची त्याला जाणीव झाली होती की काय न कळे.
आणि रात्रीच्या 2 घटका उलटल्यावर अवस्थच्या दालनाचं दार सावकाश सावकाश उघडलं. पण अवस्थ एकटाच बाहेर आला नाही. त्याच्याबरोबर आणखी कोणीतरी होतं. तो सुमारे 25च्या वयाचा एक तरुण होता. त्याचा चेहरा मला सारखा ओळखीचा वाटत होता. आत्ताच्या क्षणी तो मद्याच्या किंवा दुसऱ्या कोणत्या तरी अंमली पदार्थाच्या अंमलाखाली होता. त्याची नजर स्थिर नव्हती. पावलं अडखळत अडखळत पडत होती. त्या मोठ्या दालनात येताच त्याची नजर भिंतीला हरीने उभ्या असलेल्या संगमरवरी पुतळे, ममी, सांगाडे यांच्यावर गेली. स्वतःशीच मान हलवून त्याने डोळे घट्ट मिटवून घेतले. या चंद्रहार या, त्याला दालनात ढकलीत अस्वस्थ म्हणाला. आणि मग माझ्याकडे वळून तो मला म्हणाला, उदयसिंह, ओळखलंस का याला? चंद्रहार. आता मला आठवलं. सूर्यपुरातील एका संपन्न माननीय कुटुंबाचा एकुलता एक वारस. पैसा, प्रतिष्ठा, यौवन, सत्ता अशा परिस्थितीतील कोणी न बिघडला तरच नवल. आणि मग चंद्रहारची ओळख का पटली नाही हेही मला समजलं. एवढ्या अल्पवयातही व्यसनांनी आपला ठसा त्याच्या त्वचेवर, त्याच्या चेहऱ्यावर, त्याच्या डोळ्यांवर पुरेपूर उठवला होता. पण अवस्थेने आता चंद्रहारला इथे कशासाठी आणलं? का चंद्रहारचा उपयोग त्याला? माझ्या डोक्यात एकाएकी प्रकाश पडला. मी त्याला फसवून आणलेलं नाही. चंद्रहार संपूर्ण स्वखुशीनं आलाय, जसा तूही आला आहेस. एवढंच नाही, मी त्याला इथे आणण्याचा हेतूही सांगितला आहे आणि तो त्याला पसंत आहे. माझ्या मनातला विचार ओळखून मी काही बोलण्याआधीच हात वर करून मला थोपवत अवस्थ म्हणाला, चंद्रहारची अवस्था पाहता गेल्या 24 तासातील एक तरी घटना त्याच्या लक्षात आली असेल का याची मला शंका होती. पण अवस्थेने विचारल्यावर चंद्रहार हो म्हणाला असेल तर तत्वदृष्ट्या अवस्थ बरोबर होता. आणि शेवटी त्या दोघांच्यात खरं खोटं करणारा मी कोण? चल, आपल्याला घाई करायला हवी. मध्यरात्रीचा प्रहर होत आलाय, अवस्थ म्हणाला. आणि मग स्वतःशीच एकदा क्रूर मिश्किलपणे हसत तो पुन्हा म्हणाला, मागाहून चंद्रहारचे पूर्ण सहकार्य मिळेलच ही खात्री देता येत नाही. लटपटत्या पायांवर चालणाऱ्या चंद्रहारच्या खांद्यावर हात ठेवून अवस्थ त्याला आमच्या मुख्य प्रयोगांच्या खोलीत घेऊन गेला. मीही मागोमाग गेलो. अवस्थेला आपल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेची खात्री असली पाहिजे, कारण आत परिपूर्ण तयारी होती. मधल्या 3 रंगी वर्तुळात आसन होतं. त्यावर अवस्थेने चंद्रहारला बसवलं. खिडक्यांवरून पडदे उठले. त्याचे ते खास दीप प्रज्वलित केले आणि मंत्राची खास पद्धतीची आवर्तनं सुरू केली. चंद्रहारच्या आसना शेजारीच ती अर्धस्पष्ट धूम्ररूपी अर्धद्रव्याची मृतात्म्याची आकृती साकारली. आणि मग अग्निकुंड आत वर्तुळात सारून अवस्थेने अग्नीवर विविध वासाचे पदार्थ आणि काही खास समाधी टाकण्यास सुरुवात केली. दालनातली हवा भारली जात होती. श्वास घेणं कठीण होत होतं. धुराने डोळे चुरचुरायला लागले होते. दीपांचे प्रकाश मंद मंद व्हायला लागले होते. अशा त्या अशुभ क्षणी अवस्थेने मृतात्म्याला आपली आज्ञा दिली आणि त्या अति दूरच्या कालप्रवासावर सहाय्यक म्हणून अवस्थेने तो चकचकता त्रिकोण त्या भारलेल्या वर्तुळात सारला. एव्हाना अग्निकुंडातून इतका धूर निघत होता की समोरचं दिसणं कठीण झालं होतं. मला असं दिसलं की ती जवळ उभी असलेली धूम्रमय आकृती चंद्रहारच्या शरीरावर कलली, त्याच्यात मिसळून गेली. एखादा ज्वाला स्पर्श झाल्यासारखा चंद्रहार दचकला, भानावर आला, ताडकन उभा राहिला, पाय वेडेवाकडे झाडू लागला. त्याचा चेहरा मोठा भयानक विकृत दिसत होता आणि तसाच्या तसाच अदृश्य झाला. कदाचित अवस्थेच्या त्या अतिदूर कालावरच्या प्रवासावरही गेला असेल. मी अवस्थेच्या अनेक प्रयोगांचा साक्षीदार होतो. काहीत प्रत्यक्षात भागही घेतला होता, पण आजवर मनावर इतका परिणाम कधीही झाला नव्हता. कदाचित या प्रयोगाची अकल्पनीय झेप हेही कारण असेल. ज्ञातमितीपलीकडे
कालाच्या आघात उदरात दडलेलं काही निषिद्ध ज्ञान हस्तगत करण्याची ही जिद्द, ही महत्वाकांक्षा. वेळेचं आम्हाला भान नव्हतं. अवस्थ संथ आवाजात त्याचे ते मंत्र उच्चारत होता. धुमसणाऱ्या अग्निकुंडात विविध सामग्रींची आहुती देत होता. अग्निकुंडावर धूर साकळत होता. क्षणमात्र विविध काही भयकारी आकार धारण करत होता. मग हवेत विरून जात होता. अवस्थेच्या संयमित ओम मंत्रोच्चाराखेरीज इतर कोणताही आवाज नव्हता. आणि एकाएकी ही गंभीर शांतता एका प्रदीर्घ किंचाळीने दुभंगली. नको नको देवा, या यातना नको, या यातना सोडव रे. आतल्या आसनावर काहीतरी होतं. तिथूनच तो आवाज येत होता. पण ते काय होतं? अवस्थेने आपल्या आहुती थांबवल्या. धूर थांबला. प्रकाश तीव्र झाला. आणि मग मला दिसलं तो चंद्रहारच असला पाहिजे. कारण तिथे क्षणमात्र मला त्याचा वेदनेने विकृत झालेला चेहरा दिसला सुद्धा. पण लागलीच तो घसरल्यासारखा, पुसल्यासारखा झाला. आसनावर एक वेडावाकडा बदलता आकार होता. सारखा खाली व्हायची खटपट करत होता. असं वाटत होतं की चंद्रहारच्या मानवी शरीराचा साचा विरघळला आहे. त्या शरीराचा ताबा आणखीनच कोणीतरी घेतला आहे. त्या शरीराचं द्रव्य एका वेगळ्याच अमानवी साच्यात कोंबण्याची धडपड चालली आहे. अवस्थ म्हणाला होता, मृतात्म्याला धोका नाही, पण त्याच्या वाहकाला, माध्यमाला, पात्राला धोका आहे. चंद्रहारचं शरीर त्या अगम्य शक्तीने कालात कुठे भिरकावलं होतं? त्याच्यावर काय संस्कार झाले होते? आणि आता त्याला काय सहन करावं लागत होतं? मला त्या दालनात थांबणं क्षणाक्षणाला मुश्किल व्हायला लागलं होतं. उदयसिंह, लक्ष देऊन ऐक, अवस्थ म्हणाला. आणि त्यानं अग्निकुंडात काही खास द्रव्य टाकलं. एक मोठा भडका झाला. त्या प्रकाशाच्या समोरच्या आकारावर काहीतरी परिणाम झाला. तो आकार साकाळला. चंद्रहारची आकृती समोर स्थिर झाली. दिसायला तरी निदान चंद्रहार सारखीच होती. खरोखर त्यात कोण किंवा काय वास करत होतं सांगणं कठीण आहे. डोळे मानवी होते, पण त्या खिडक्यातून काहीतरी वेगळंच बाहेर पाहत होतं. ज्या तोंडातून आवाज आले ते मानवीच होते, पण असल्या उच्चारांसाठी मानवी जीभ खासच घडवलेली नाही. एकाएकी चंद्रहारच्या तोंडातून हेंगाड्या, काही ऱ्हस्व, काही दीर्घ, काही स्वरविना व्यंजनं अशा आवाजांची मालिकाच्या मालिका बाहेर पडली. तो थांबला. त्यानं त्या स्वरपंक्तींचा पुनरुच्चार केला, पुन्हा एकदा केला. आणि मग शरीरातल्या हाडांचं पाणी झाल्यासारखा तो कोसळला. हीच ती त्या चकचकत्या त्रिकोणी धातूपटावरील वर्णखुणांची किल्ली होती, ज्यासाठी अवस्थेने एवढा आटापिटा केला होता, ज्यासाठी त्याने एका मानवी शरीराचा आणि आत्म्याचा निर्घुण बळी दिला होता. अवस्थ एखाद्या वखवखलेल्या जनावरासारखा ते शब्द स्मृतीत साठवून घेत होता. तेच शब्द मला ध्यानात ठेवायला त्यानं सांगितलं होतं. मोठे चमत्कारिक स्वर खरे. ऐकता ऐकताच वाटत होतं की यातला प्रत्येक उच्चार अकल्पनीय, अविरोध, अफाट शक्तीने भारलेला आहे. मंतरलेलं वर्तुळ पुसून टाकल्यावर आम्ही चंद्रहारच्या अवशेषांना मंत्राग्नी दिला. इथे एक गोष्ट मला नमूद करून ठेवायला हवी. जरी वाचणाऱ्यांचा त्याच्यावर विश्वास बसणार नाही, तरीही चंद्रहारच्या सर्व शरीरातच भयानक बदल झाला होता. त्याचा चेहरा चपटा आणि उभड झाला होता. शरीरातली हाडं सुद्धा लहान आणि वक्र झाली होती. या अवस्थांतरात त्याला काय काय यातना झाल्या असतील. पण अवस्थ एव्हाना चंद्रहारला विसरलाही होता. एका मोठ्या पत्रावर त्या वर्णखुणा उतरवून घेऊन त्यांच्या खाली अवस्थेने आम्ही ऐकलेले शब्द लिहिले होते आणि दोन्हींच्या विविध रचना करून तो मूळ शब्दांचा अर्थ लावू पाहत होता. अनेक प्राचीन, प्रागैतिहासिक, पुरातन, लुप्त भाषा, विधी, आचार, दैवत रूढी यांचं अवस्थेचं ज्ञान सखोल होतं. त्याच्या आताच्या संशोधनात या पूर्वज्ञानाचा खास उपयोग झाला असणार. सुमारे 15 दिवसांच्या सतत परिश्रमानंतर तो सकाळी मला म्हणाला, उदय, धातूपटावरील खुणांचा अर्थ लावण्यात मी यशस्वी झालोय.
धातुपटावर त्या सर्पलोकांच्या दैवतांच्या आवाहनाचं सूत्र कोरलं आहे. त्याचा विधीही सांगितला आहे. मात्र त्या दैवताचं वर्णन केलेलं नाही. त्याचं नावही उल्लेखात नाही. त्या सूत्रवराचा उपशमही उघड केलेला नाही. पण तरीही आज 10,000 वर्षात किंबहुना पूर्वीच्या अटलंटस, वाम्यू किंवा गोंडवन यातील मांत्रिकांना जे साध्य झालं नव्हतं ते मला प्रथमच साध्य झालंय. ज्यावरचा उपमंत्र माहीत नाही, ज्याला आवर घालता येत नाही, अशी शक्ती जागवू नये या मताचा मी होतो. अवस्थेला त्याच्या विचारांपासून परावृत्त करण्याचा मी खरोखरच प्रयत्न केला, पण त्याला आपल्या यशात काही दैवी संकेत दिसत होता. त्या अघोरी शक्तीच्या साह्याने चराचरावर प्रभुत्व मिळवण्याची त्याची महत्वाकांक्षी स्वप्न होती आणि शिवाय स्वतःच्या मंत्रबलाचा त्याला पुरेपूर अभिमान होता. काहीही झालं तरी ती सर्पजात, त्यांचं ज्ञान, त्यांची किमया मानवाच्या पुढे जाऊ शकेल? मला नाही वाटत काहीही माझ्या शक्तीबाहेर जाऊ शकेल. अर्थात प्रयोगाला संमती देण्यावाचून मला गत्यंतरच नव्हतं. एका बाजूचा प्रशस्त असा दिवाणखाना अवस्थेने निवडला. सर्व बाजूंनी कमानी होत्या, त्यांच्यावर काळे पडदे सोडले. खालची काळ्या पांढऱ्या चौकोनांची संगमरवरी फरशी धुवून साफ केली. धातुपटावरील सूचनांप्रमाणे आकृत्या, रचना, साहित्य सर्व काही केलं. एव्हाना अवस्थेच्या सर्व पूजा विधीत मुरलेल्या मलाही तो विधी भयानक वाटला. मी त्यापैकी कशाचंही वर्णन करणार नाही आणि जिभेला गाठी पाडणारे ते विलक्षण उच्चारही नोंदून ठेवण्याची वृथा धडपड करणार नाही. विधीचा शेवटचा भाग पार पाडण्यास तिघांची जरुरी होती आणि मी आणि अवस्था सोडून सागर दुर्गावर इतर कोणीही नव्हतं. हा नवा मंत्र किंवा नवी सिद्धी अवस्थेला षटकर्णी व्हायला नको होती. तिसरा कोणताही मानवी साथीदार न घेता अवस्थेने आपल्या मंत्र सामर्थ्याने आयगर या नावाच्या योद्ध्याची एक ममी जागवली आणि त्याला त्रिकोणाच्या एका आगरावर उभा केला आणि मग आम्ही तिघांनी तो विलक्षण प्राचीन विधी पुरा केला. अवस्थेने उच्चारलेला शेवटचा शब्द आयगरच्या मृत ओठातून आणि त्यानंतर माझ्या तोंडून वदला गेला. त्याचे साद पडसाद सर्वत्र घुमत गेले आणि शांतता झाली. मध्यरात्रीची वेळ होती. कमानीतून दूरपर्यंत पसरत गेलेला सागर आणि त्यावरचा आकाशाचा निळा काळा घुमट, त्यात चमचमणारे तारे दिसत होते. मंत्र जर असा अतिप्रभावी असेल तर त्याच्या उच्चाराबरोबर काहीतरी उत्पात होणार अशा अपेक्षेने मी शरीर आत गच्च आवळून धरलं होतं. पण काहीच झालं नाही. ना तारांगण काजळलं की त्यातून झेपावत काही अतर्क्य आकार आला, ना सागर उसळला की त्याच्या उदरातून त्या प्राचीन बुडालेल्या संस्कृतीचा काही अवशेष उफाळून वर आला. वेळ जात राहिला आणि तीच ती शांतता अभंग राहिली. दृष्टीला न जाणवणारं पण वावरणारं काही प्रविष्ट झालं असतं तर त्यानं दालनात सर्वत्र टांगलेली केसांची जाळी थरथरली असती. ते त्यापेक्षाही खालच्या तरल पातळीवरच असतं तर अवस्थेने ठिकठिकाणी लावून ठेवलेल्या कसबी आरशांवर धुसर तवंग आला असता. ते त्याहीपेक्षा तरल असतं तर आयगरला ते जाणवलं असतं. पण आयगरची पांढऱ्या पट्टीत वेष्टलेली मान नकारार्थी हालत होती. आपला प्रयोग फसला आहे या विचाराने अवस्थेची घोर निराशा झाली होती. पण त्याच विचाराने मला मनातल्या मनात एक गुप्त समाधान होत होतं. ती वर्णलिपी वाचण्यात काहीतरी चूक झाली असावी किंवा शब्दांच्या उच्चारात किंवा क्रमात काहीतरी चूक झाली असावी किंवा असंही असेल की इतक्या सहस्त्र वर्षांनंतर ते मूळ दैवतच अनंतात विलीन झालं असेल किंवा त्याच्या गुणधर्मात असा काही बदल झाला असेल की हे प्राचीन मंत्र त्याच्या आवाहनास निरुपयोगी ठरत असतील. हे प्रकरण तेवढ्यावर संपलं असेल अशी माझी भोळी समजूत होती. सागर दुर्गावरचा दिनक्रम पूर्ववत सुरू झाला. आमची सकाळ संध्याकाळची साधना सुरू झाली. सागर बेटाच्या खडकांवर धडकत होता. लाटा फेसाळत होत्या. उंच मनोऱ्याच्या कमानीतून सोसाट्याचा वारा बिभळत जात होता. दररोज अवस्था नक्षत्रांची नोंद करत होता, कुंडली मांडत होता. काहीही अशुभ नव्हतं.
आणि अशाच एका दुपारी अवस्थेबरोबर 4थ्या मजल्यावरील सज्जात येरझारा घालीत असताना माझं लक्ष आमच्या पायांकडे गेलं. तिथे माझी सावली होती, अवस्थेची सावली होती, पण त्याखेरीज आणखी एक काळा डाग होता आणि अवस्थेच्या प्रत्येक हालचालीबरोबर तो हलत होता. जणू काही अवस्थेला 2 सावल्याच होत्या. त्याचा रंग काळा नव्हता, पण रंगाचा अभाव हेच त्याचं वैशिष्ट्य होतं. तीही एक सावलीच होती. असं वाटत होतं की चपट्या पसरट डोक्याचं कोणीतरी वाकून चालतंय. जे खरोखरच जमिनीला चिकटून सरपटायला हवं ते उभं राहून किंचित वाकून अवस्था मागोमाग चालतंय. मी काहीच बोललो नाही. अवस्थेचं लक्षही त्या पाठलागावर राहणाऱ्या सावलीकडे वेधलं नाही. मात्र अवस्थेच्या दोन्ही अंगास राहून पाहिलं, पण ती सावली कशाची होती त्याचा काहीही सुगावा लागला नाही. आणि आमच्या नेहमीच्या येरझाऱ्या झाल्यावर आम्ही परत आलो, तेव्हाही ती सावली अवस्थेच्या मागोमाग होतीच. आणि आत महालात आल्यावर आतल्या धुसर प्रकाशात खरी सावली दिसेनाशी झाल्यावरही हा काळा डाग त्याच्या मागोमाग फिरतच होता. सर्वत्र, सर्व वेळी, सर्व ठिकाणी तो त्याच्या मागे होता. भोजन समयी, रात्री ग्रंथालयात वाचताना, नंतर शयनागारात जाताना, आणि दुसऱ्या दिवशीही ती सावली हजर होतीच. आदल्या दिवसापेक्षा जास्त काळी आणि आदल्या दिवसापेक्षा आणखी जवळ. सरते शेवटी आम्ही भोजनास बसलो असताना समोरच्या भिंतीवर अवस्थेच्या सावली शेजारीच पाघळलेला तो काळा डाग, अवस्थेची सावली स्थिर असतानाही स्वतःच्याच काही एका अंतर्गत प्रेरणेने हलणारा तो काळा कलंक मला पाहावेना. काहीतरी ओरडत मी ताडकन उभा राहिलो आणि तिकडे हात केला. आणि आता अवस्था प्रथमच मागे वळाला आणि त्या काळ्या डागाकडे पाहू लागला. असल्या प्रकारांची त्याला सवय होती. त्याच्या चेहऱ्यावर ना आश्चर्य ना भीतीचा भाव उमटला. असं, तो शेवटी विचारी आवाजात म्हणाला, हा काहीतरी वेगळाच प्रकार दिसतोय. मी आवाहन केल्याखेरीज आजवर काहीही माझ्याकडे आलेलं नाही. आणि याचा अर्थ एकच आहे. काही दिवसांपूर्वी सर्पलोकांच्या धातुपाटाप्रमाणे आपण जो विधी केला त्याचीच ही परिणिती असली पाहिजे. उशिरानं का होईना, पण आपला मंत्र यशस्वी झालाय. चल, आपण आपल्या मंत्रागारात जाऊ आणि या सावलीचं रहस्य शोधन करू. तेच ते काळ्या पांढऱ्या संगमरवरी चौकोनांचे प्रशस्त दालन, त्याच त्या चारी भिंतीतल्या उघड्या कमानी, तेच ते खारट वाऱ्यावर फडफडणारे पडदे, आणि मध्ये मंतरलेल्या वर्तुळात अवस्था उभा. त्याच्या पायाशी त्याची खरी सावली आणि तिच्या शेजारीच ही नवी आगंतुक घाणेरडी छाया. आणि मग ते प्रश्न, आधी मी, मग अवस्थेने विचारलेले, मग काही हस्तकांकरवी सांगाड्यांच्या ममींच्या मुखातून उच्चारलेले, मग काही तांत्रिक खुणा. पण काहीही प्रतिसाद नाही. एकाही प्रश्नाला उत्तर आलं नाही. आणि सर्व वेळ तो काजळी डाग तसूने अवस्थेजवळ सरकत होता. आणि आता प्रथमच त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थतेची एक पुसटशी छाया सरकून गेली. मग त्यानं आपले प्रश्न थांबवले आणि त्याच्या खास जागेवर रक्त आणि अस्थिचूर्ण आणि प्रेतरक्षा यांच्या मिश्रणाने त्याने आपली सर्वात प्रभावी आकृती काढली. अस्वस्थ अभिमानाने म्हणत असे की ही रेषा ओलांडून काहीही येऊ शकणार नाही. पण त्यानं त्या भारलेल्या वर्तुळात पाय टाकला आणि त्याच्या मागोमाग तो काळा डागही एखाद्या वाहत्या किडीसारखा त्या रेषेवरून आत गेला आणि परत त्याच्या पायाशी स्थिर झाला. आणि आता अवस्थेपासून तो अतिशय जवळ येऊन पोचला होता. क्षणभर अवस्थेचा चेहरा असा झाला की जणू त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. आणि मग त्याला त्याचा अर्थ समजला. एका पळभरात त्याच्या वयात कितीतरी दशकांची वाढ झालीशी वाटली. चेहरा घामाने डवरला, भयानं विकृत झाला. कापऱ्या आवाजात तो म्हणाला, उदयसिंह, हे मला परकच आहे, अगम्य आहे. मला त्याचं स्वरूपही कळत नाही, त्यावर ताबाही मिळवता येत नाही. मला वाटतं आता माझा अखेरचा क्षण आलाय, कारण यातून नाश आणि घात याखेरीज अजून काहीही निघणार नाही. शेवटी त्या सर्प मांत्रिकांची शक्ती भारी ठरली
आता तू जा, इथे थांबू नकोस. मी तर त्या सावलीच्या हाती लागलोच आहे. तू जर इथून त्वरित गेलास तर कदाचित तू तिची शिकार होणार नाहीस. वास्तविक मी जरी भयभीत झालो होतो तरी अवस्थेला सोडून जायची माझी इच्छा नव्हती. पण अखेरीस तो मला गुरुस्थानी होता आणि त्याची आज्ञा मला पाळावीच लागली. शिवाय जिथे अवस्थेसारखा एवढा शक्तिमान मांत्रिक हतबल ठरला होता तिथे माझी काय प्राज्ञा चालणार. तेव्हा जड अंतःकरणाने अवस्थेचा निरोप घेऊन मी त्या दालनाबाहेर पडलो. कमानीतून बाहेर पदार्पण करताना मी एकदाच मागे वळून पाहिलं आणि मला दिसलं की ती अभद्र छाया त्याच्या सावलीत मिसळून गेली आहे. आणि त्याच क्षणी अवस्थेच्या ओठातून एक प्रदीर्घ किंकाळी निघाली. तो खाली कोसळला. हातपाय झाडत तडफड तडफड करू लागला. पण त्याचं सर्व शरीर कसल्या तरी काळ्या पट्ट्यात आवळलं होतं. असं वाटत होतं की तो मानवी शरीराचा साचा मोडून त्याचं द्रव्य, त्या एका क्षणापूर्वी मानवी आकारात असलेला अस्वस्थ, त्याचे मांस, मज्जा, स्नायू या एका नव्या साच्यात घडण्याची धडपड चालली आहे. मी दालनातून बाहेर पडलो. सज्जाच्या शेवटापाशी आलो तरीही अवस्थेच्या किंकाळ्या कानावर येतच होत्या. त्या सर्व यातना तो जिवंत होता, भानावर होता. रात्र अर्धी उलटली होती. लालसर अर्धा कापलेला चंद्र टेकडीच्या माथ्यावर कल्ला होता. खडकांच्या आणि सुळक्यांच्या लांबच लांब पसरलेल्या सावल्या तुफानी वाऱ्यात हलत्या वाटत होत्या. अवस्थेची ती गत झाल्याबरोबर मला एकाकी सागरदुर्गाची भीती वाटायला लागली होती. सागरदुर्गावर अनेक भयानक अस्तित्व वावरत होती, पण या जागवलेल्या सर्पसावलीची भीती सर्वात जास्त होती. खालच्या एकुलत्या एक वाटेच्या रोखानं मी निघालो. आधी पावलं संथ पडत होती, पण मग भीतीने पावलांना वेग दिला आणि मग तर मी अक्षरशः जीव मुठीत धरून पळायला लागलो. सज्जाची लांबी 50 पावलांच्या वर नव्हती, पण इतका वेळ धावत राहूनही सज्जाची कड कशी येत नव्हती. मी होतो तिथेच कसा होतो. नवलानं मी खाली पाहिलं. माझ्या पळण्याच्या विरुद्ध दिशेने खालची फरशी मागे सरकत होती. धाप लागण्या इतक्या जोरानं मी पळत होतो, तरी प्रत्यक्षात होतो तिथेच होतो. शेवटी त्या सर्पमंत्रानं सर्व सागर दुर्गच झपाटला होता, तर तिथलं सर्व अवकाशच असं विकृत झालं होतं. आपण विस्तवाशी खेळतो आहोत याची अवस्थेला कल्पनाच आली नव्हती. आणि मग शेवटी पराभव स्वीकारून थकून धापा टाकत मी परत आलो आणि दालनाच्या कमानीतच मला ती आकृती दिसली. अंगावरच्या काळ्या कशिदा काढलेल्या पायघोळ झग्यावरूनच मी ओळखू शकलो की तो अवस्था आहे किंवा पूर्वाश्रमी अवस्था होता. कारण आता शरीर मानवी राहिलं नव्हतं. वरचा चेहरा मानवी नव्हता. अवयव विरघळलेले होते, सरकले होते, त्या अभद्र सावलीच्या रंगावर गेले होते. चेहरा चपटा त्रिकोणी झाला होता. हातापायांऐवजी दुसरंच काहीतरी होतं. चेहऱ्यावर डोळे नव्हते, तरीही वाटत होतं की ते आपल्याकडेच पाहतंय. मी किंचाळलो असतो, पण भयानं जीभच टाळ्याला चिकटली होती. मी जागच्या जागी थांबताच ते वळलं आणि कमानीतून आत गेलं आणि शेवटी मीही कमानीपाशी पोचलो. ते एव्हाना भिंतीपाशी पोचलं होतं. तिथे आयगरची मळकट पांढऱ्या पट्ट्यात गुंडाळलेली ममी उभी होती आणि मला दिसलं की आयगरच्याही पायाशी त्याच्या सावली शेजारी दुसरी सावली, दुसरा काळा डाग आहे. त्या घातकी प्रयोगात आयगरचाही हिस्सा होता. अवस्थेनंतर त्यानेच तो शब्द उच्चारला होता आणि अवस्थेनंतर आता त्याची पाळी होती. हरकत नाही, आयगर काही हजार वर्षांपूर्वी मरण पावला असला तरी ती अभद्र सावली लक्षावधी वर्षांपूर्वीच्या काळातून आली होती आणि जिवंत किंवा मृत कोणीही तिच्या तडाख्यातून सुटणार नव्हतं. कालाच्या खोल गर्तेतून जे काही आम्ही आवाहन करून जागृत केलं होतं ते खऱ्या अर्थानं अमानवी होतं. त्याची जवळीक दाहक होती, त्याचा संसर्ग घातकी होता, पण आवाहकांना ज्ञात दृगोचर होण्याची त्याची केवळ हीच एकमात्र रीत होती. लक्षावधी वर्षांपूर्वीच्या त्याच्या पूजकांना ते साकार होत असेल, त्यांच्या रोमारोमात भिनत असेल, त्यांना अवीट समाधानाचा लाभ मिळत असेल,
पण त्याच्या संसर्गाने मानवी साचा चुरमडत होता. मानवी पेशी तुटत फुटत मोडत होत्या. मानवी शरीर विदीर्ण होत होतं. पण त्याला त्याची काय फिकीर? त्याला आमच्या भावना, राग, लोभ, भीती, वेदना, यातना या तरी कुठे जाणवणार होत्या? आमची हाक त्यांच्यापर्यंत पोचली होती आणि ते आपली वेळ साधून आलं होतं त्याच्या साधकांच्या भेटीला. आणि माझ्या डोळ्यांदेखत तसू तसू तो काळा डाग आयगरच्या जवळ सरकला आणि त्याला स्पर्शला. आणि ती शक्ती अशी काही प्रभावी होती की तिचा स्पर्श होताच मेण, मसाला, डांबर, रसायनं यांनी भरलेली आयगरची दीर्घ मृतकाया ही सजीव झाली आणि एखाद्या सजीव माणसासारखी तडफड करायला लागली, किंचाळायला लागली. आणि मग आयगरचंही रूपांतर अवस्थेसारखंच एका नव्या विकृतीत झालं आणि त्याचाही आवाज थांबला. आता त्यांचे विचार आणि संवेदना माझ्या अकलना पलीकडे गेले आहेत. त्यांच्यात मानवी मन तरी आहेत का याची मला शंकाच आहे. जे काही आमच्या आवाहनानं आलं आहे ते एक आहे का अनेक आहेत? आमच्या तिघांचा बळी घेऊन त्याचं समाधान होणार आहे की ते तसंच वखवखलेलं राहणार आहे मला काहीच माहीत नाही. पण लवकरच समजणार आहे. कारण आज दुपारी सज्जातून हिंडताना माझी नजर खाली गेली आणि तिथेच माझ्या सावली शेजारी तो काळा डाग होता. मनाला बसलेला भीतीचा चटका अवर्णनीय होता. प्रतिक्रिया अविचारी होती, क्षणार्धात झाली. माझ्या डाव्याच हाताला सज्जाचा कठडा होता. शेकडो फूट खाली कातळ होतं, फेसाळणारं पाणी होतं. या यातनामय हालापेक्षा मरण बरं अशा विचारानं मी कठड्यावरून एकदम खाली झेप घेतली. मी पडत होतो, पण अपेक्षे इतका वेगाने नाही. सावकाश आणि खाली खडकाच्या कराल दाढात उसळणारं पाणी नव्हतं. काळ्या पांढऱ्या चौकोनाची संगमरवरी फरशी होती. तेव्हा यातून सुटका अटळ आहे. संध्याकाळपर्यंतचा वेळ मी कसा काढला सांगताच येत नाही. सागरदुर्गावर माझ्याखेरीज इतर कोणीही नाही, म्हणजे मानवी कोणीही नाही. त्या दोन काळ्या आकृत्या आहेत, पण त्यांना मानवी कसं म्हणू? ते दोघं दालनात उभे आहेत, वाट पाहत आहेत. कशाची? माझ्या संक्रमणाची? आणि मग काय? कोणत्या नव्या विश्वात माझा प्रवेश होणार आहे? दूरवर चाललेल्या वादळाची चाहूल आधीच लागावी तशा काही नव्या संवेदना एव्हानाच मला जाणवायला लागल्या आहेत. वाऱ्यावर विविध आवाज वाहत येतात. सागराची ही प्रतिमा बदललीशी वाटते. सागरदुर्गाच्या जाड भिंती एखाद्या तुफानात फडफडणाऱ्या पातळ पडद्यासारख्या थरथरताना दिसतात. कोणत्या अगम्य अकल्पनीय प्रदेशावरून हे वादळ घोंगावत येत आहे? कोणत्या अगम्य मितीची द्वारं माझ्यासाठी आता खुली होणार आहेत? आता वेळ फार उरलेला नाही, म्हणून मी स्वतःला अवस्थेच्या ग्रंथागारात कोंडून घेतलंय आणि ही सर्व हकीकत लिहून काढली आहे. त्याआधी मी तो धातूचा चकचकता त्रिकोण सज्जावरून सागरात दूरवर भिरकावून दिला आहे, मनाशी प्रार्थना करीत की तो कोणाच्याही हातात न येऊ दे. आसपासची हवा थरथरायला लागली आहे. नसा बधीर व्हायला लागले आहेत. मी अजून मागे पाहिलेलं नाही, पण माझी खात्री आहे की ती सावली आता जवळ आली आहे. आता ही स्थितप्रज्ञता जास्त वेळ टिकणार नाही. त्या काळ्या सावलीचं विष कणाकणानं शरीरात झिरपायला लागलं की माझी मानवता नाहीशी होईल. मी ओरडेन, किंचाळेन आणि कुणास ठाऊक काय होईल ते. आम्ही तिघे 3 अमानवी आकार सारा सागरदुर्ग झपाटून टाकणार आहोत. लक्षावधी वर्षांची दरी ओलांडून आलेली ही शक्ती, तिनं सारा सागरदुर्ग व्यापलेला असेल. कुणा मानवाचा पायही या द्वीपावर पडायला नको, त्यासाठीच हा इशारा. आता ही हकीकत संपवतो, दंडगोलात भरतो आणि सागरात भिरकावून देतो. मग आहेच माझं प्राक्तन माझ्या भेटीसाठी इथे तयार. मित्रांनो, ही भयकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.